त्याच्या दृष्टिकोनातून आज आता तुम्ही बघत असाल त्याप्रमाणे व्हिडिओ शूटिंग त्याचं आपण करतो आहोत. आतापर्यंत माझ्या माहितीनुसार तुमची बॅच येण्याच्या अगोदर म्हणजे आता समज तुमची ऍडमिशन होण्याच्या अगोदर तुमच्या बॅचला मला वाटतं मी युरिन रुटीन स्वरूपाचं एक व्हिडिओ शूटिंग दाखवलं होतं. नॅचरली त्याचा अर्थ असा आहे की ते आधीची बॅच जेव्हा प्रवेशित झालेली आहे तेव्हाच ते व्हिडिओ शूटिंग केलेलं होतं. आणि मला वाटतं तुमची बॅच जॉईन झाल्यानंतर आपण एक दोन गोष्टींचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं एक स्टेथोस्कोपचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट मी दाखवत होतो. नंतर मध्ये मला वाटतं बीटी सिटी नाही आहे, इफ आय रिमेंबर स्टूल एक्झामिनेशनचं आता आपण परवाच शूटिंग केलेलं आहे. तर तसाच ब्लड ग्रुपचं प्रॅक्टिकल आहे. आणि आपल्या तासाची जी काही सिस्टीम आहे, पद्धत आहे, ती सुद्धा आपण या व्हिडिओ शूटिंग मध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे फॉर्मॅलिटी अशी आपण दररोज अनाउन्समेंट करतो प्रत्येक तासाला की आल्याबरोबर पहिल्यांदा काय करायचं की विद्यार्थ्यांनी त्यांच्या वह्यांमध्ये तारीख टाकायची, वेळ टाकायची, कुठल्या वेळेला प्रॅक्टिकल चालू आहे, कोणाचं प्रॅक्टिकल आहे, नंतर वह्या कशा अपडेट असल्या पाहिजे आणि पान क्रमांक तुमच्या वह्यांचे कसे असले पाहिजे. आता ही सिस्टीम आहे ही आयुर्वेद महाविद्यालय आकुर्डी या ठिकाणची स्पेसिफिक सिस्टीम आहे. जनरली असं समजलं जातं की कॉलेजला विद्यार्थी आला की जरा उलट 11वी 12वी नंतर ताणलेला आहे ते मुक्त त्यांना करायचं आणि मुक्त केल्यानंतर स्वैर वागण्याला सुरुवात करायची, मग कुठलाच डिसिप्लिन फॉलो करायचं नाही, असं एक सिस्टीम आहे. पण त्याला मी स्वतः म्हणजे देशपांडे सरांनी आणि एकंदर या कॉलेजने थोडासा छेद दिलेला आहे चांगल्या अर्थाने की विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जेव्हा जेव्हा शिकतायत तेव्हा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या शिस्तीचा फायदा हा दूरगामी होत असतो. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की तात्पुरतं जरी अतिशय वैतागवाणं वाटतं, चिडचिड निर्माण झाली तुमच्या वेळेला ते सगळं पटत नाही. तरुण असं असतो की मुक्त असतो, त्याला शिक्षकांचे कॉलेजचे नियम हे म्हणले की असं जखडल्यासारखं वाटतं. पण लक्षात यायला पाहिजे आयुर्वेदातलं एक सूत्र आहे निःसुखत्वम सुखायच. म्हणजे आम्ही वमनासाठी पेशंटला सांगतो की बाबा थोडासा जरी किरकोळ त्रास वाटला त्या मोमेंटला तरी तुला त्याचे दीर्घकाळ फायदे आहेत. कुठली आपल्या आयुष्यामध्ये आपण जेवढं रेग्युलराइज आपलं लाईफस्टाईल ठेवूया तेवढा त्याचा फायदा होणार आहे. तर त्याच्यातली एक पहिली गोष्ट आज मी सगळ्यांना या व्हिडिओ शूटिंग मार्फत दाखवू इच्छितो की अशा प्रकारचे आपण कव्हर घातलेल्या नोटबुक्स प्रॅक्टिकल्स करता तयार करण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देत असतो. अगदी मला वाटतं पहिल्याच तासाला आपण सांगितलेलं असतं. वह्या असतात, पुस्तकं असतात, त्याचं नाव पत्ते वय सगळं लिहा ना काय असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण आज जर पान उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये इंडेक्स करा असं मी प्रत्येकाला आवर्जून सांगत असतो. म्हणजे या इंडेक्स मध्ये तारीख आहे, वेळ आहे, कुठलं प्रॅक्टिकल घेणार आहे, त्याचा नंबर आहे, त्याचं टायटल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या याच्यावर कुठल्या पानाला आहे. वहीमध्ये सुद्धा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पान क्रमांक झाला. आता ते तुम्हाला माहिती आहे की असं जेव्हा मी वारंवार दर तासाला सांगतो तेव्हा एक 70-80-90% ते फॉलो होतो. पण तरी सुद्धा एक 5-10% असं असतात त्याला म्हणतो आपण बाप से बाप. असं प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षाला असे काही ना काहीतरी विद्यार्थी भेटतात, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. मी रामदास स्वामींचं सूत्र वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो, जनी वंद्यते सर्व भावे करावे. चांगल्या गोष्टी शिका, आपापसात शिका, अध्यापकांच्या शिका, आई वडिलांच्या शिका. जनी वंद्यते सर्व भावे करावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आता माझ्या तर एखादी गोष्ट वाईट असू शकते, मी चिडचिड करेन, समजा राग आहे, सोडून द्या माझा राग, असं वारंवार मौन मोकळेपणा. ज्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी त्या या वाईट गोष्टी सोडून द्या असा सल्ला फॉलो करा. तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे अनुक्रमणिका करणं. आता उदाहरणार्थ आजच्या तासाचं जर आपल्याला इथे बघता आलं तिथे ब्लड ग्रुप असं त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं दिसत. हे ब्लड ग्रुपचाच प्रॅक्टिकल आहे आणि ते अमुक अमुक पानावरती आहे असं लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये नामनिर्देश होतो. त्यामुळे तासाची पहिली सूचना अशी असते की वह्या काढा, पुस्तकं काढा. एक हँडबुक म्हणून आहे शारीरिक हँडबुक, तर ते मी सांगितलेलं आहे की ते जणू काही कवच कुंडल आहे. 150-160 पानांचं हँडबुक जे आहे ते वर्षभर विद्यार्थ्यांनी दररोज जवळ बाळगलं पाहिजे. आणि उठता बसता जेवता खाता जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा हँडबुक वाचायचं. जे विद्यार्थी संक्षिप्त किंवा हँडबुक या सत्रातली मी स्वतः रानडेंबरोबर किंवा अन्य लेखकांबरोबर लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचलीत तर तुम्हाला कमीत कमी एक कॉन्फिडन्स जबरदस्त येणार आहे आणि 60-70% मिनिमम मार्कांची सोय झालेली आहे. पण मी वारंवार असं बजावतो मुलांना की हँडबुक हे काय आहे, इट्स नॉट ए रिप्लेसमेंट फॉर द टेक्स्ट बुक बट इट इज अ सप्लिमेंट फॉर द टेक्स्ट बुक. असं मी कधीच म्हणणार नाही की सगळी जगाचे टेक्स्ट पुस्तकं फेकून द्या, सगळे लेखक बेकार आहेत, असं नाही. ते सगळे छान छान पुस्तकं लिहित असतात, पण त्याच्याचा सारांश काढून आपण काय केलेलं आहे, हँडबुक किंवा संक्षिप्त नावाचं त्याला नाव दिलेलं आहे. प्रोफिशियंट पब्लिकेशनची संक्षिप्त मला वाटतं तुम्ही वाचलं असेल तर इतिहासाचं पुस्तक आलेलं आहे आता बाजारात.
आणि प्रोफिशंटची तुमच्या शंतनू आव्हाड प्रकाशनाची ही पुस्तक आहेत. कुठली? शारीरिक क्रियेचे काय आणि अष्टांग हृदय याचं पण हँडबुक बाजारामध्ये उपलब्ध आहे. असो, आपण मेन आता टॉपिकला त्याच्याकडे वळूया. ब्लड ग्रुप, ज्याला आपण म्हणतो रक्त गट. सामान्य लोक सुद्धा जेव्हा जेव्हा कंपन्यांमध्ये कामाला लागतात किंवा कुठेही सर्व्हिसला असतात तेव्हा एक माहिती असते तुम्हाला की आय कार्ड नावाची एक पद्धत आहे. बरोबर आहे? बऱ्याच जणांकडे असतं. त्या आय कार्ड इथे लावल्यानंतर आय कार्ड कसं लावलं की ते इलेक्शन सुद्धा तुम्हाला कार्ड असतं, माहिती आहे? इलेक्शनचं कार्ड. ते सगळ्या ठिकाणी काय केलेलं असतं? नाव असतो, पत्ता असतो, जन्मतारीख असते आणि बऱ्याच ठिकाणी ब्लड ग्रुपचा उल्लेख असतो. म्हणजे इतकं आपल्या जीवनामध्ये जिकडे तिकडे ब्लड ग्रुप किंवा रक्तगट माहिती एखादी चर्चा होत असते. रेग्युलर पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये गेला तर तुम्ही 100 ते 150 रुपये त्याला करायला खर्च येतो, म्हणजे त्याचे चार्ज घेतले जातात. पण प्रत्यक्ष ते आपण स्वतः जर आपली साईड लॅब काढली दवाखान्यामध्ये आणि त्याच्यात आपण स्वतः ब्लड ग्रुपचा रिपोर्ट पेशंटला देऊ शकलो तर त्याच्यातनं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधता येतो. म्हणजे काय होतं? पेशंटला जागच्या जागी रिपोर्ट मिळून जातो आणि तुम्हाला 1-2 पैसे मिळतात. कारण प्रत्यक्ष करायला 20-30 रुपये खर्च येतो, पण लॅबमध्ये गेला तर तिथे अनेक इतर खर्च असतात, त्यामुळे त्याच्या किमती जास्त असतात. 100 ते 150 रुपये सामान्य लोकांना त्याचा खर्च येतो. रक्तगटाचं महत्व आपल्या जीवनामध्ये अपरंपार आहे. एक साधं सांगतो की आयुर्वेदामध्ये रक्तम इति जीव असं म्हणलेलं आहे. रक्तम इति जीव, जीवन आहे. एखादा माणूस रस्त्यावरती ऍक्सिडेंट झाला पडला तर आपण पहिली पल्स बघतो की बाबा रक्तप्रवाह सुरळीत चालू आहे का नाही, त्याचा हाड मोडलंय का, त्याचे मसल्स गेलेत का, ते नंतर. सगळ्यात पहिली काय बघतो आपण? नाडी बघतो. नाडी म्हणजे पल्स, म्हणजेच कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजेच रक्त. भळाभळा रक्त गेले की आपण आधी घाबरतो. एक वेळ फ्रॅक्चर म्हणले की एवढं घाबरत नाही, पण रक्त दिसलं की आपण घाबरतो. का घाबरतो? आपल्याला माहिती असतं जास्त रक्त गेलं तर काय होणार आहे, हा पेशंट जगवण्याची शक्यता आहे. ही कॅन बी राईट, तिथल्या तिथे मरू शकतो रोड ऍक्सिडेंट्स मध्ये. तर याच्याकरता ब्लड ग्रुप माहिती असेल तर या रक्तस्राव झाल्याबरोबर पेशंटला ऍडमिट केलं आणि ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची वेळ आली. कारण माहिती जे कमी होतो घटक त्याला आपण काय करतो? रिप्लेस. शरीरातलं पाणी कमी झालं तर आपण सलाईन लावतो. रक्त गेलं तर काय करणार आहे आपण? रक्ताची बाटली लावणार आहे, त्याला बीटी म्हणतात, ब्लड ट्रान्सफ्युजन. तर हे देत असताना जो देणारा माणूस रक्त देतो त्याला म्हणतात डोनर, आणि ज्याला रक्त दिलं जातं, जो रक्त स्वीकारतो, ज्याला रक्ताची बाटली लावली जाते, त्याला काय म्हणतात? रेसिपियंट. म्हणजे ब्लड डोनर आणि ब्लड रेसिपियंट. मग खरं तर दोघेही चांगल्या प्रक्रिया चालू असते. देतो ना चांगल्या इच्छेने देत असतो, देणाऱ्याला गरज असते. पण देणारा आणि घेणारा यांचे जर सूर जुळले नाहीत, इथे सूरबीर नाही, ते विचार नाही, ते काय रक्त जुळायला पाहिजे. त्यांचं जर ब्लड मॅच झालं नाही परस्परांना तर मोठा हॅवॉक होईल. त्या रक्ताच्या गुठळ्या बनतात आतमध्ये, त्याला ॲग्लुटिनेशन म्हणतात आणि त्याचा परिणाम अनेक अवयवांवरती त्रासदायक होतो. म्हणजे त्याला हिमोलायटिक अॅनिमिया होईल, आरबीसीस ब्रेक होतात फटाफट, किडनीचा रक्तपुरवठा बंद होतो, किडनी फेल होते, पेशंट युरेमियामध्ये जातो, अनकॉन्शियस होतो आणि शेवटी मरतो. त्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन देताना ब्लड ग्रुप जर माहिती असेल, अर्थात नुसता ब्लड ग्रुप माहिती असून चालत नाही, पुढे त्याला क्रॉस मॅच नावाची एक सिस्टीम आहे किंवा एक टेस्ट आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की ब्लड ग्रुप ही पहिली गोष्ट आहे. हे झालं तुमच्या दैनंदिन सिरियस याच्याबद्दल. एक दुसरं फॅमिली लाईफचा जर विचार केला तर तिथे एक वेगळी घटना आहे. आपण एक पॉज घेऊया पाहिजे. चर्चा करत होतो की ब्लड ग्रुपचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ब्लड ट्रान्सफ्युजन देताना ते मॅच होणं गरजेचं असतं. याच्याकरता ब्लड ग्रुप माहित पाहिजे प्रत्येकाला. सर्वसाधारण नावं माहिती असतात आपल्याला. ए, बी, ए बी आणि ओ या नावाचे 4 प्रमुख ब्लड ग्रुपचे प्रकार पडतात, क्लासिफिकेशन आहे. आणि त्याच्या जोडीला RH, त्याला रिसस फॅक्टर म्हणतात. RH पॉझिटिव्ह किंवा RH निगेटिव्ह, म्हणजे ए बी आणि ओ याला प्रत्येकाला प्लस मायनस जोडायचं. ARH प्लस, ARH निगेटिव्ह, BRH प्लस किंवा बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह. म्हणजे टोटल जर विचार केला तर बेसिक अगदी महत्वाचे असे जर प्रकार विचारले तर 8 प्रकार आहेत असं मी पटकन सांगेन. बाकी अनेक आहेत सिस्टीम त्याच्यामध्ये, पण 8 प्रकारचे तुम्हाला पटकन सांगता आले पाहिजे. आता आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देताना काळजी घेतली पाहिजे आणि एक विषय काढला होता की फॅमिली लाईफ, मॅरेज लाईफ मध्ये जर नवरा हा ब्लड पॉझिटिव्ह म्हणजे कुठलाही ब्लड ग्रुपचा पॉझिटिव्ह प्रकार असेल आणि आई जर RH निगेटिव्ह असेल, बरोबर,
तर त्या ठिकाणी जरा अधिकची एक वेगळी काळजी घ्यावी लागेल. कारण यांच्या दोघांच्या पासून म्हणजे नवरा RH पॉझिटिव्ह आणि आई RH निगेटिव्ह एवढीच कंडिशन चालू. याच कंडिशन मध्ये जे जन्माला येणारं बाळ आहे त्या बाळाचा रक्तगट हा जर RH पॉझिटिव्ह निर्माण झाला तर त्याच्यापासून एक काहीतरी वेगळी प्रक्रिया निर्माण होते. त्याचं सविस्तर विवेचन कुठल्या तरी नंतरच्या तासाला मी करेन. पण त्याच्यामध्ये आजाराचं नाव आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस आणि हा आजार फक्त RH निगेटिव्ह बायकांना होऊ शकतो. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस म्हणजे त्याच्यापासून एखाद्या पहिल्या मुलाला काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्या बाईला जर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये नवीन येणाऱ्या बाळाला काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते किंवा त्या बाळाला कावीळ व्हायची शक्यता असते किंवा ते बाळ मृत होण्याची शक्यता असते. ती ही जी सगळी प्रक्रिया आहे त्याचं नाव आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. त्याचा अर्थ आणि सविस्तर विवेचन मी नंतरच्या तासाला कधीतरी आपण त्याचे व्हिडिओ शूटिंग करूया. आता आपण ब्लड ग्रुपचे फायदे पाहतो आहोत, इम्पॉर्टन्स पाहतो आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली घटना आपल्याला सांगितली रोड ऍक्सिडेंट्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. दुसरी घटना सांगितली की नवरा बायकोंच्या मध्ये आई म्हणजे किंवा बायको जर RH निगेटिव्ह आणि नवरा RH पॉझिटिव्ह असेल तर एक वेगळ्या स्वरूपाची प्रत्येक प्रेग्नन्सीला काळजी घ्यावी लागते, त्याबद्दलचा एक विचार आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक गुन्हे घडत असतात, खून मारामाऱ्या होतात. त्याच्यामध्ये गुन्हेगार शोधण्यासाठी ज्या ठिकाणी कपड्यावरती किंवा याच्यावरती रक्ताचे डाग पडलेले आहेत, काही बलात्काराचे केसेस असतात, दरोड्याचे केसेस असतात, तर या ठिकाणी गुन्हेगार शोधण्यासाठी त्या कपड्यांवरती, इन्स्ट्रुमेंट्सवरती, फर्निचरवरती जे डाग पडतात त्याचा नमुना घेऊन ते ब्लड मॅच होते का नाही अशा प्रकारचे अभ्यास करतात टू फाइंड आउट द क्रिमिनल्स. अजून एक मुद्दा आहे की पॅटर्निटी, आई वडिलांची काही क्वचित काही कुठल्या कारणाने जन्माला आलेल्या बाळाचं बेवारस आहे, रस्त्यावरती कोणीतरी दुर्दैवाने त्या बाबतीत असं झालेलं आहे की मग काहीतरी ते कचरा कुंडीत ते बाळ सापडतं, अनाथ आश्रमात त्याला नेलं जातं आणि काही वेळा पोलीस असं म्हणतात की चला शोधूया त्याच्या पालकांना. तर पॅटर्निटीचा जर शोध लावायचा असेल तर तेव्हा सुद्धा आई वडील कोण आहेत नक्की या मुलांना, किंवा काही वेळा डिस्प्यूट असतात. तुम्हाला माहिती आहे की वारसदार असतो ना, म्हणजे एखाद्याचा भयंकर मोठी गडगंज संपत्ती आहे आणि अचानक शोध लावतोय याच्या भयंकर संपत्तीची, मग कुठलं तरी लांब राहणारा एखादा म्हणतो नाही हे माझे बाप आहेत, मला पण द्या त्याच्यातला वाटा. कुठेतरी परगावी असतात, परदेशात असतात, ते दावा करतात नाही हे माझे बाप आहेत. आता आली का पंचायत, ते कोण आमचे कोणी नवीन आलाय म्हणून. आता हा जो इथली जी भावंड आहेत पुण्या मुंबईकडची इथे राहणारे आणि हा आला अनाहूत कोणीतरी म्हणतो माझा पण हाच बाप आहे, मला पण पाहिजे म्हणतो पैसे. तर अशा या वारसदाराच्या कटकटीमध्ये सुद्धा कोर्टात जरी केस गेली तर ठरवावं लागतं की नक्की या मुलाचा हा वडील आहेत का नाही, पॅटर्निटी म्हणतात त्याला. तर याच्यासाठी सुद्धा ब्लड ग्रुप ही एक सहाय्यक तपासणी म्हणून आपल्याला उपयोगी पडू शकते. मला वाटतं हे एक प्रास्ताविक म्हणून पुरेसं आहे. आज आपल्याला मुख्यतः लॅबमध्ये गेल्यानंतर इंगळे मॅडम दाखवतील आणि मी रनिंग कॉमेंट्री करेन. तर ते काय करायचंय किंवा ते काय बघायचं याच्याबद्दलचा विचार करूया. ब्लड ग्रुप ठरवण्यासाठी एक अतिशय महत्वाचा नियम आपल्याला उपयोगी पडतो आणि त्याचं नाव आहे लॅन्स-स्टायनर्स लॉ. आता इकडे आपण फळ्यावरचं शूटिंग करूया. लॅन्स-स्टायनर्स लॉ हा जो शब्द आहे ब्लड ग्रुपचं प्रॅक्टिकल आणि हा शब्द हे शास्त्रज्ञांचं नाव आहे. ब्लड ग्रुप कोणता आहे ठरवण्यासाठी या शास्त्रज्ञांनी नियम सांगितला. तो नियम या चौकटीमध्ये तुम्हाला त्याचं वर्णन पाहायला मिळेल. त्यांनी एका शब्दात सांगितलं, काय सांगितलं माहितीये की ब्लड ग्रुप ठरवायचा असेल तर तांबड्या पेशी पहा, आरबीसी, रेड ब्लड सेल्स. आणि तांबड्या पेशीमध्ये कोणतं अँटीजन आहे पहा. परत बघा, ब्लड ग्रुप ठरवायचं काय पाहायचं, फक्त आरबीसी आणि आरबीसीच्या भिंतींवरती कोणतं प्रथिन आहे, कोणतं प्रोटीन आहे, कोणतं अँटीजन आहे ते पहा. तर अँटीजन जर त्याच्यावरती ए असेल तर तो ब्लड ग्रुप ए, अँटीजन बी असेल ब्लड ग्रुप, अँटीजन एबी असेल ब्लड ग्रुप एबी आणि अँटीजन काहीच नसेल तर ब्लड ग्रुप झिरो नाही, ब्लड ग्रुप ओ. आपल्याला वाटतं काहीच नाही झिरो म्हणून, झिरो नाही म्हणायचं, ओ म्हणायचं, ओ. एका वाक्यात तोंडपाठ झालं पाहिजे की ब्लड ग्रुप ठरवायचा कसा. ब्लड ग्रुप आरबीसीच्या भिंतींवरती असलेल्या अँटीजन वरून ठरवतात. मला वाटतं क्लिअर आहे प्रत्येकाला. पण पुढचाही भाग एक जास्त महत्वाचा आहे, कारण तुम्हाला माहितीये अँटीजेन याच्या शब्दाच्या विरुद्ध शब्द आहे अँटीबॉडीज. अँटीजेनच्या विरुद्ध अपोजिट वर्ड जर विचारला, लहानपणी असतं बघा, गोरा काळा नाही का, ब्युटिफुल अगली, हे माहिती आहे ना तुम्हाला, अपोजिट आहेत वर्ड्स. म्हणजे अपोजिट वर्ड जर एकत्र आले तर फारसं पटेलच असं मला माहित नाही, काही ठिकाणी पटतं पण.
ती वेगळी गोष्ट, ते सोडून. पण सायन्स असं सांगतं विशेषतः ब्लड बाबत अपोजिट गोष्टी जर एकत्र आल्या तर त्रासदायक आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा विरुद्ध गंध नावाची एक कन्सेप्ट मांडली, म्हणजे विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकत्र येऊन चालणार नाहीयेत. तर इथे अँटीजन आणि अँटीबॉडीच्या बऱ्याच वेळा कसे आहेत, अपोजिट आहेत. त्यामुळे आरबीसी वरती जो अँटीजन आहे ए, त्याचा संबंध नाही. एक वेगळाच अँटीबॉडीज कुठे असतं, प्लाझ्मा मध्ये असतं. रक्त कशाचं बनलेलं आहे, सेल्स आहेत आणि गोतारी द्रव पदार्थ आहे. द्रव पदार्थाला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा. आरबीसी डब्ल्यूबीसी पर्टिक्युलेट मॅटर आहे, म्हणजे एक सेल्स आहे आणि दुसऱ्या बाजूला द्रव पदार्थ, त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. तर आरबीसी मध्ये जे अँटीजन आहे त्याच नावाचे अँटीबॉडीज इथे चालतील का, नाही. मग त्याची मारामारी होईल, नाही का. त्याच नावाचे अँटीबॉडीज नाही चालणार. म्हणून इथे अँटीबॉडीज कुठले आहेत, अँटी बी आहेत. अँटीजनचं नाव वेगळं, अँटीबॉडीचं नाव वेगळं, हे पहिला लक्षात घ्या. जे आरबीसी मध्ये अँटीजन आहे ते प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज नावाने चालणार नाही. इथलं अँटीबॉडीचं नाव आहे आणि अँटी का म्हणलं, अँटीबॉडी म्हणून अँटी शब्द वापरलाय, पण त्या अँटीबॉडीचं नाव काय आहे, बी. क्लिअर आहे. त्यामुळे या दोघांची मारामारी होण्याचा प्रश्न नाही. या मारामारीला शास्त्रीय भाषेमध्ये ॲग्लुटिनेशन म्हणतात. अँटीजन आणि अँटीबॉडीची जर मारामारी झाली, त्याच्यापासून ज्या गुठळ्या तयार होतात त्याला नाव आहे ॲग्लुटिनेशन. इथे जर बी असेल, इथे बी असून चालेल का, नाही. म्हणून या अँटीबॉडीचं नाव काय आहे, ए आहे. इथे अँटीजन ए बी आहे, इथे कुठलीच अँटीबॉडी नाही. मग समोर शत्रूच नाही तर मारामारी होईल का, मारामारी होण्याचा प्रश्न, कारण काही नाहीच ना मारामारी करायला. तसं इथे सुद्धा ओ म्हणजे अँटीजन कुठलंच नाहीये आणि इथे वेगळ्या अँटीबॉडीज कुठले आहेत, ए आणि बी अशा दोन्ही पण आहेत. तर हा एक पुढची स्टेप सांगितली तुम्हाला. रक्तगट कशावर ठरवायचा, आरबीसीच्या भिंतीवर कुठलं अँटीजन आहे, कुठलं प्रोटीन आहे. आणि एक नियम तो लॅन्स्टाईन काय म्हणतो की देवा बाप्पाने काळजी घेतलेली आहे आपल्याला जन्माला देतानाच. काय काळजी घेतलेली आहे की आपल्या शरीरामध्ये गुठळ्या होऊ नाही, आपल्या शरीरामध्ये सेल्सची मारामारी होऊ नाही, अशा प्रकारची काळजी घेतलेली आहे. हा लॅन्स्टाईनचा लॉ 2-3 टप्प्यात समजून घ्यायला पाहिजे. पहिला त्याचा पार्ट जो आहे तो काय आहे की ब्लड ग्रुप ठरवण्यासाठी आरबीसी कडे पहा. आरबीसीच्या भिंतीवरती जे अँटीजन आहे तो ब्लड ग्रुप. मग दुसरं तुम्हाला एक सांगितलं की निसर्गाने किंवा देव बाप्पाने अशी सोय केलेली आहे माणसाला जन्माला घालताना की आपल्या शरीरात होमिओस्टॅसिस छान छान राहायला पाहिजे, परस्परांमध्ये मारामारी नाही झाला. म्हणून त्यांनी काय केलं, ज्या नावाचा अँटीजेन आहे आपल्या शरीरामध्ये आरबीसी वरती, त्याच्या विरुद्ध म्हणजे वेगळ्या नावाचा अँटीबॉडीज आपल्या शरीरात दिले. त्याच नावाचं दिलं नाही, कारण त्याच नावाचं दिलं तर त्या अँटीजन अँटीबॉडी एकच झाले. ते ए अँटीजन आणि अँटीबॉडी ए, मग त्याच्या दोघांची मारामारी होते. वेगळ्या नावाची काही मारामारी नाही. म्हणजे जनरली कसं असतं, तुमच्या वर्गात मारामारी होतात जनरली. एकदम आर्ट्स सायन्स कॉमर्सचा विद्यार्थी आहे, काही घटना सोडून द्या, पण युजली आपण दररोज खुसफुस कुठे होते, फर्स्ट इयर बीएमएसच्या वर्गात म्हणा का, फर्स्ट इयर बीएमएस आणि महासाखर मधला फर्स्ट इयरचा बीएससी, याची काही मारामारी होणार नाही. नावच वेगळे, महासाखर नावच वेगळे, आपलं नावच वेगळे. त्यामुळे मारामारीचा संबंध कुठे येतो, त्याच नावाचा असेल तर संबंध येतो. घटना घडू कशी शकते, म्हणजे याचा अर्थ मारामारी करायला पाहिजे असं नाहीये. देव बाप्पाने सुद्धा मारामारी करू नये असंच सांगितलं. त्याचा इथे प्रत्यंतर आहे की ए अँटीजन आहे पण इथे मात्र अँटी बी आहे. आता हा दुसरा जो पार्ट आहे लॅन्स्टाईन लॉचा, त्याचा आपण फायदा आपल्या प्रॅक्टिकलला करून घेणार आहोत. ते प्रॅक्टिकल कसं करायचंय बघा. इंगळे मॅडम 2 स्लाइड्स घेतली, स्वच्छ पुसलेल्या आहेत. कोणाचं तरी इथे व्हेनस म्हणा किंवा फिंगर प्रिंटने ब्लड घेतली लॅन्सेटच्या साह्याने किंवा निडलच्या साह्याने. ते घेतल्यानंतर रक्ताचा एक थेंब इथे, रक्ताचा एक थेंब इथे, 2 थेंब टाकले. दुसऱ्या एका स्लाइडवरती अजून एक थेंब घेतले. आता हे 3 थेंब कसे काय आले बाबा, एक थेंब ए साठी, एक थेंब बी साठी, दोन्ही थेंब मिळून ए बी साठी, दोन्ही थेंबांचा विचार नाही म्हणजे ओ साठी. आणि वेगळीच का घेतलं, आरएच रिसर्च फॅक्टर, त्याच्यासाठी हा वेगळा थेंब घेतलेला आहे. आता या 3 थेंबांचा वापर कसा करायचा, तिन्ही ठिकाणी रक्त आहे. रक्त आहे म्हणजे आरबीसी आहे. रक्तामध्ये काय आहे, आरबीसी. आरबीसी म्हणजे अँटीजन आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी अँटीजन लपून बसलेला आहे. ते लपलेलं अँटीजन आपल्याला शोधायचं आहे. बघा मी काय बोलतोय, आपल्याला या आरबीसी वरती कोणते अँटीजन माहित नाही ना, ब्लड ग्रुप माहित नाही, ते शोधायचं आहे आपल्याला. पण नक्की अँटीजन तर आहे. मग आपण काय करतो, याच्यावरती अँटी ए नावाचे आपल्याकडे अँटीबॉडीज आहेत, त्या इथे टाकतो. बघा आता या मी इथे टाकल्या, लक्षात आलं का तुमच्या, अँटी ए नावाच्या. थोडस एक प्रिंटिंग मिस्टेक किंवा लिहिण्याची चूक झालेली आहे. आता याची आणि याची जर मारामारी झाली, बघा कल्पना करा, अँटीबॉडीज मी ए टाकलेला आहे, अँटी
ए नावाचं, आणि याची जर इथे हे ठिपके ठिपके दिसतात, इथे फ्लॅग दिसते बघा कोर आहे, आणि इथे मात्र ठिपके ठिपके आहेत. ते ठिपके ठिपके याचा शब्दाचा अर्थ ॲग्लुटिनेशन असं लक्षात ठेवा, गुठळ्या गुठळ्या होत्या. आता याच्या अँटीबॉडीजमुळे इथे गुठळ्या झाल्या म्हणजे याचं नाव काय असलं पाहिजे, आरबीसी वर तेच सेम असलं पाहिजे तरच मारामारी होते. पण इथे ए शब्द लिहिलाय, इथे पण काय असलं पाहिजे, इथे अँटीजन कुठला असला पाहिजे, हेच असतं, त्याशिवाय मारामारी होणारच नाही ना. हे अँटीबॉडी टाकल्यावर इथे मारामारी झाली म्हणजे त्याच नावाचं असलं पाहिजे 100%. तर तेच नाव म्हणजे इथे अँटी ए आहे, त्यामुळे इथे सुद्धा ए अँटीजेन आहे. हे काय आहे, अँटीबॉडीज आहेत, आणि हे काय आहे, अँटीजेन आहे. रक्तामध्ये असतं ते अँटीजेन, आपण बाहेर टाकतोय ते आता अँटीबॉडीज. क्लिअर आहे का प्रत्येकाला? रक्तामध्ये आहे ते अँटीजेन, आणि आपण काय शोधतो आहोत, अँटीजेन शोधतो आहोत. गुठळ्या झाल्या म्हणजे सेम नाव असणार आहे. समजा आता इथे कल्पना करा, मी इथे हे इथे टाकला, गुठळीच झाली, हे नाव ए आहे, इथे काय असलं पाहिजे, बी असलं पाहिजे. पण आता मात्र मी तुम्हाला एक नमुना म्हणून दाखवलाय की हे ब्लड ग्रुप ए आहे असं जर आपल्याला दाखवायचं असेल तर इथे अँटी ए टाकल्याबरोबर काय झालं पाहिजे, गुठळ्या झाल्या पाहिजे, आणि बी टाकल्यानंतर काहीच नाही झालं पाहिजे. लक्षात येतं? आता पुढे आरएच बाबत तेच आहे. आरएच पॉझिटिव्हची आपल्याकडे अँटीबॉडीज आहेत, ते टाकल्यानंतर जर गुठळ्या झाल्या त्याच्यामध्ये आरएच अँटीजन असलं पाहिजे, आणि आरएच अँटीजन असतं त्याला आपण काय नाव देतो, आरएच पॉझिटिव्ह. अँटीबॉडीज टाकल्या आरएच नावाच्या आणि खाली गुठळी झाली म्हणजे काय झालं, आरएच आहे. जर ते आरएच नसतं तर गुठळ्या झाल्या असत्या का, नाही. मग ते काय, त्याला नाव काय दिलं असतं आपण, आरएच निगेटिव्ह. तर याच प्रिन्सिपलचा पण वेगळ्या तऱ्हेने आपण वापर करतो. आपण रक्त घेतोय, रक्तात आपल्याला अँटीजेन शोधायचंय, आणि ते शोधण्यासाठी आपण बाहेरनं आर्टिफिशियली काय टाकण्याचा प्रयत्न करतोय, अँटीबॉडीज टाकण्याचा प्रयत्न करतो. क्लिअर प्रत्येकाला? मला वाटतं जेव्हा प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकल तिथे चालू करू तेव्हा तुम्हाला जास्त अंदाज येईल की एक्झॅक्ट त्या गुठळ्या कशा दिसतात आणि कुठल्याला काय गुठळ्या होतात. हे व्हिडिओ शूटिंग चालू असताना तुम्हाला आपल्याला असं एक विचारायचं की आपल्यापैकी ए पॉझिटिव्ह असं कोणाचा ब्लड ग्रुप बाय चान्स आहे का? तिघांचा आहे. बरं, तिघांपैकी ब्लड द्यायला कोण तयार आहे का? मग तिचा आपण आज करणार आहोत. तिचा एक ग्रुप जो आहे, ए ग्रुपचा एक प्रतिनिधी आपल्याकडे आहे. बी ग्रुप कोणाचा आहे का? तुझा आपण ब्लड घेऊया. लक्षात ठेवा तिथे गेल्यानंतर तुमचा एकदा ब्लड ग्रुप बी चा आपण हे करूया. ओ कोणाचा आहे का? ओ तुझं ब्लड घेऊ आपण. म्हणजे ओ चा एक नमुना तुम्हाला बघता येईल. असे तिन्ही आणि बहुतेकांचे पॉझिटिव्ह आहेत ना, सगळे पॉझिटिव्ह आहेत. आरएच निगेटिव्ह आहे पण बाय चान्स वर्गामध्ये आरएच निगेटिव्ह या बॅचला नाहीये. तर असेल तर त्यामुळे आपल्याला ते दाखवता आलं असतं. तर अशा प्रकारे आपण आजच्या तासाला प्राधान्याने ब्लड ग्रुपचं डेमॉन्स्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आता थेरॉटिकल ऍस्पेक्ट हा इथेच थांबवतो. परत पुढचं व्हिडिओ शूटिंग आपण प्रत्यक्ष त्या स्लाइड वरती कंटिन्यू करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.